सन्माननीय व्यासपीठ, इथे उपस्थित असलेल्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करते. माझं नाव हितिशा कडू. तर आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या दीपस्तंभ क्लासचे संस्थापक श्री रवींद्रजी पवार सर, त्याचबरोबर दीपस्तंभ क्लासच्या संचालिका सबुरीताई पवार मॅडम व उपस्थित असलेले सर्व मित्रमंडळ यांचं मी हार्दिक स्वागत करते. तर मी आज मानवता हाच खरा धर्म ह्या विषयावर आपले मत व्यक्त करणार आहे. तर आता मानवता म्हणजे काय? माणसांसाठी असलेल्या ज्या भावना असतात, ती झाली प्रेम भावना असली, करुणा असली, दया असली, संवेदनशीलता असली, सहनशीलता असली, अशा सगळ्या भावनांचा समावेश म्हणजे आपण एक पूर्ण मानव असा बनलेला असतो. देवाने जीवनसृष्टी बनवली, त्याचबरोबर देवाने मानव हा प्राणी सुद्धा बनवला. पण मानवाने ह्या धर्तीवरती आल्यानंतर धर्म, जाती, भेद, प्रांत असे अनेक कॅरेक्टरायझेशन केलेलं आहे. पण त्यामुळे आपल्या विचारांमध्ये, आपल्या राहण्यामध्ये, आपल्या आचरणांमध्ये अनेक भेदभाव होत असतात आणि म्हणून आपण एकजुटीने राहू शकत नाही, कारण आपण कुठेतरी विविधलो असतो. तर समीर सामंतांची एक खूप प्रसिद्ध प्रार्थना आहे, जी आपण इथे देखील घेतली. त्यात ते असं म्हणतात की धर्म, जाती, प्रांत, द्वेष सारे संपू दे, एकनिष्ठा एक आशा, एक रंगी रंगू दे, आणि पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. तर ह्या 4 ओळींमध्ये, त्या फक्त 4 ओळी नाहीत, तर त्यांनी बरंच काही सांगितलेलं आहे की आपण जन्माला जरी आलेलो आहोत आणि आपण विविधता तरी आता ठेवलेली आहे धर्मांची वगैरे, पण आपण ह्या 21व्या शतकात हे सगळं सोडून पुढे जाऊन एकत्रितपणे राहिलं पाहिजे आणि आपल्या मनाच्या कोऱ्या कागदावर शुद्धतेचे चांदणे पाडले पाहिजे आणि आपले असे विचार आपल्या पुढच्या ज्या जनरेशन्स आहे त्यांना तसंच शिकवलं पाहिजे. मी 2 उदाहरणं सांगू इच्छिते. पहिलं म्हणजे की आपण रोज कामाला जातो, रस्त्यावरती असतो, गाड्या चालवतो आणि त्याचबरोबर आपण अनेक ऍक्सिडेंट झालेले बघतो. तर त्या ऍक्सिडेंटमध्ये इन्व्हॉल्व खूप लोक असतात, बघणारी असतात, ज्यांच्यासोबत काहीतरी होतं ती तर असतातच, आणि त्यात सर्वात महत्वाची लोक ती असतात जी ह्या ऍक्सिडेंटला बघून व्हिडिओ काढतात. तर ह्याचं प्रसारण करणं म्हणजे त्यांचं मुख्य काम. झालेल्या ऍक्सिडेंट बद्दल त्यांना काहीही घेणं देणं नसतं, ना त्यांच्या परिवाराला फोन करणार, ना त्यांना दवाखान्यात नेणार, ना पाणी विचारणं, काही नाही. त्यांना काय करायचं असतं, तो व्हिडिओ आणि ते इंस्टाग्रामवरती खाद्य पुरवणं, हे काम त्यांचं असतं. ते जे अपघातात अडकलेली लोक असतात ते अखंड वेदनांमध्ये बुडालेले असतात, त्रासलेले असतात. त्यांचा आणि या मानवता नसलेल्या लोकांमध्ये किती मोठा फरक आहे. तर आता दुसरं उदाहरण देताना मला प्रचंड आनंद होतो. आपल्यात ते नाही आहेत खरं तर, आज मला अपेक्षित होतं सगळेजण असणं. सारंग लोखंडे सर. तर सारंग लोखंडे सर आणि त्यांच्या कुटुंबियांनी किती मोठं कार्य केलेलं आहे. त्यांनी गेल्या 2 वर्षांपासनं सामूहिक लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यात ते एकही रुपये लोकांकडनं घेत नाही. ते मोफत सगळ्यांची लग्न करतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लहानपणापासून मुलगी असो मुलगा असो, हल्ली 50-50% लग्न होतात. पण मुलीच्या लग्नासाठी पैसे आई वडील लहानपणापासून कमवून ठेवतात आणि तीच लग्न ही लोक फुकटात करून देतात. म्हणजे ही किती मोठी सामाजिक भावना आहे आणि मला ह्याचा खूप आनंद होतो की ते आपल्या क्लासचा एक भाग होतो. तर आता ह्या 2 उदाहरणांमध्ये प्रचंड फरक आहे. ते आहे की माणुसकी असणारे जे माणसं असतात ते पाणी देतात, ते दवाखान्यात नेतात, ते घरच्यांना कळवतात, आणि जे माणुसकी नसणारे लोक असतात ते व्हिडिओ काढून टाकतात.
मला माझ्या भाषणातनं असं सांगायचं आहे की आपण फार नाही काही केलं तर निदान आपण इथे जेव्हा भाषण शिकून जातो तेव्हा आपण निदान आपल्या भाषणांमधनं लोकांना प्रेरित करणं तरी शिकलं पाहिजे. नाहीतर चांगले कर्म करून एक माणुसकीचा धर्म आपण स्वतःमध्ये आणला पाहिजे असं मला सांगावंसं वाटतं. हे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मानवता हाच खरा धर्म. मानवता हाच खरा धर्म. मानवता हाच खरा धर्म. धन्यवाद.